बाबासाहेबांनी इथे 5 अशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ज्यामधून त्या काळच्या लोकांची बुद्ध धम्म संघाबद्दल प्रगाढ श्रद्धा प्रकट होत होती. त्या श्रद्धेचं थोडंसं विवेचन आपण मागच्या वेळेस केलेलं आहे. श्रद्धा कशी समजलं ते धम्माच्या माध्यमातून, तर एखाद्या सत्याची, एखाद्या तत्वाची, एखाद्या गोष्टीची आपल्याला खात्री पटते. अगदी बरोबर आहे असं पक्क वाटतं, पक्केपणे वाटतं. आणि मग ते पक्केपणे वाटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते माझ्या फायद्याचं आहे, माझ्या लाभाचं आहे. मला ते केलं पाहिजे. तर अशी खात्री पटली आणि करण्याची इच्छा उचंबळून आली, की त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला श्रद्धा म्हणतात. पटलं, माहीत झालं, परंतु करण्याची इच्छा निर्माण झालेली नाही, ती जिद्द निर्माण झाली नाही, तर अशा माणसाच्या मध्ये श्रद्धा असत नाही. आणि श्रद्धेशिवाय धम्म जीवन जगता येत नाही. थोडक्यामध्ये करण्याची इच्छा झाल्याशिवाय, तसं वागण्याची जबाबदारी घेतल्याशिवाय धम्म जीवन जगता येत नाही. आणि त्या दृष्टीनं ह्या 5 गोष्टी बाबासाहेबांनी इथे नमूद केलेल्या आहेत. आणि अशी श्रद्धा समाजामध्ये प्रत्येक बौद्ध माणसामध्ये स्थापन होणं गरजेचं आहे, प्रस्थापित होणं गरजेचं आहे. दुर्दैव असं आहे की अशी श्रद्धा आपल्याला दिसत नाही लोकांच्या मध्ये. मेजॉरिटी लोक बेफिकीर असतात. अभ्यासक सुद्धा, जाणकर सुद्धा, आम्हाला बुद्ध मान्य आहे, कबूल आहे, पटला, आम्हाला समजतो, आम्ही सर्व जाणलेलं आहे, आम्ही मानतो बुद्धाला. पण मानणं ही फक्त अर्धी गोष्ट झाली. मान्याप्रमाणे करणं हे महत्वाचं आहे, तेव्हा ते पूर्ण होतं. भारतामध्ये बुद्ध धर्म रुजण्यामध्ये जी कमजोरी निर्माण झाली, धम्म संस्कृती इथे प्रस्थापित झाली नाही, याचं कारण मनुष्य अर्धवट बौद्ध बनला. बाबासाहेबांनी यासाठी जे महत्व सांगितलं होतं धम्म दीक्षेचं, ते लक्षात घ्या. तुम्ही सर्वसाधारण गृहस्थ आहात, अनेक तत्वज्ञान, अनेक गोष्टी तुम्ही जीवनामध्ये शिकता सगळीकडून. जे तुम्हाला फार भावतं, जे आवडतं, जे योग्य वाटतं आणि तशी करण्याची इच्छा होती, ते मग तुमचं स्पेशल असतं. एक विशेष चॉईस असते, एक विशेष निवड असते, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला करण्याच्या दृष्टीनं वाहून घेता. तसं बुद्धाचे विचार तुम्ही करण्याच्या दृष्टीनं वाहून घेतले आणि स्वीकारले, तर तुम्ही त्याचे उपासक बनता. त्यामुळे बौद्ध बनणं म्हणजे उपासकाची दीक्षा घेणं असे म्हणता येईल आपल्याला. जे नुसते मानतात जन्मानं किंवा अन्य कारणानं, परंतु प्रत्यक्ष करण्याची जबाबदारी घेत नाहीत, म्हणजे त्या अर्थानं त्यांनी दीक्षा घेतली नसेल, तर त्यांना बौद्ध म्हणता येत नाही. म्हणून बुद्ध धर्मातली दीक्षा ही प्रामुख्यानं उपासक बनण्याची दीक्षा आहे, उपासिका बनण्याची दीक्षा आहे, जबाबदारी आहे ती. आणि हे स्पष्टीकरण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि जी माणसं जन्मानं बौद्ध म्हणतात, त्यांना आपली दुरुस्ती करायला सांगितलं पाहिजे. नाहीतर म्हणायचं तुम्हाला मान्यच नसेल, तसं वागायचंच असेल, तर जो कुठला धर्म तुम्हाला पसंत आहे त्याप्रमाणे वागा उघडपणे. परंतु स्वतःला फसवू नका आणि समाजाला फसवू नका. त्यामध्ये सर्वांचंच अनहित होतं, सर्वांचंच नुकसान होतं. तर हा विचार प्रस्थापित करण्यासाठी सेमिनरी मधून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. सेमिनरी त्यासाठीच आहे की माणसाला उद्युत करणं आचरणासाठी आणि त्या पद्धतीने आपलं जीवन घडवण्यासाठी. हे प्रशिक्षण दिल्याशिवाय माणसं घडणार नाहीत, ह्या जाणीवेतून आपण हे काम करतो. आणि ती श्रद्धा मग कशी असते, त्याचं स्वरूप काय असतं, तर त्याची विवेचना आपल्याला ह्या बाबासाहेबांच्या ह्या ग्रंथामधल्या ह्या भागामध्ये पाहायला मिळतात. तर आपण आतापर्यंत 3 गोष्टी पाहिल्या, 4 गोष्टी बघितल्या होत्या. धनंजनी ब्राह्मणी जी होती, तिची श्रद्धा बघितली होती. तिने आपल्या श्रद्धेच्या बळावरती, आपल्या दृढ विश्वासाच्या बळावरती आणि तशा प्रकारचं आचरण करण्याच्या बळावरती तिने आपला अतिशय विरोधी सनातनी असणारा नवरा सुद्धा त्याचंही मन परिवर्तित केलं होतं, त्याला सुद्धा सुधारलं होतं. आणि विशाखीची गोष्ट बघितली, मिगार माता उषाखा, तिथं अलौकिक गोष्ट आहे बौद्ध वाङ्मयामधली, अलौकिक गोष्ट आहे. त्याबद्दलही आपण माहिती घेतली की किती दृढ श्रद्धा होती. आणि त्या श्रद्धेची किंमत कशी ते मोजत होते,
आपण कुठेही मागे थांबायचं ना, मग हटायचं नाही, अशा प्रकारची दृढता त्यांच्या जीवनामध्ये होती. नंतर मल्लिकेची श्रद्धा बघितलेली आहे. राजाची राणी होती. राजाला प्रसन्न ठेवणं हे राजघरातल्या साऱ्याच लोकांचं कर्तव्य मानलं जातं. राजा कसा आहे, त्याला प्रसन्न ठेवलं पाहिजे, त्याला खुश ठेवलं पाहिजे. मल्लिकेनं हा तो विचार नाही केला. मल्लिका आपल्या श्रद्धेवरती ठाम राहिली आणि हे वरवरचे संकेत जे आहेत, व्यवहार आहेत, ते सुद्धा तिने बाजूला सारले आणि आपल्या नवऱ्याच्या मध्ये सुद्धा तिने मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणलं, हे सुद्धा आपण बघितलं. त्याप्रमाणे मग बोधी राजकुमाराची गोष्ट पण बघितली. त्याच्या आईची किती इच्छा होती. त्या आईच्या इच्छेचा कदाचित त्या गर्भावरती परिणाम झाला असेल आणि असं होतं असं म्हणतात. म्हणून बुद्ध धर्मामध्ये गर्भसंस्कार विधी केला जातो आणि त्या विवाहितेची, त्या गर्भवती स्त्रीची फार काळजी घेतली जाते. तिचं मानसिक शुद्धीकरण राहावं, शुद्ध आचरण घडावं, अशी फार काळजी घेतली जाते, जेणेकरून त्याचा परिणाम तिच्या गर्भावरती सुद्धा होऊ शकतो, अशी मान्यता असल्यामुळं. तर ती बोधी राजकुमाराची गोष्ट बघितली होती. आईची तीव्र इच्छा होती की माझं बालक जे आहे ते बुद्ध धम्म संघाला शरण गेलं पाहिजे. हं. मग दाई जी होती, बालक जन्मास आल्यानंतर त्याला कळत नव्हतं, त्या दाईनं तीच भावना बोलून दाखवली आणि बोधी राजकुमाराला शेवटी बुद्धाचं स्वागत करून उघडपणे बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हाही आपला अनुभव सांगितला की मी आताच बौद्ध हे उपासक बनत नाही, शरणगमन करत नाही. माझ्या आईनंच जन्माच्या अगोदरच शरणगमनाची मला दीक्षा दिलेली आहे, म्हणजे सूचना दिलेली आहे. माझ्या दाईनं तेच काम कर्म केलेलं आहे. तर अशी ही दृढ श्रद्धा जी आपण ती दोन ह्याच्यामध्ये बघितलेली आहे. आज आपण आणखी थोडेसे पुढे जाणार आहोत. ते आहे केनियाचं स्वागत. हा 6व्या खंडामधील 4थ्या भागातील 5वं प्रकरण आहे. आता त्याची थोडीशी माहिती घेऊन आपण बघूया. बाबासाहेबांनी ते फार संक्षिप्त लिहिलेलं आहे, म्हणजे अवघे 7 पॅराग्राफ लिहिले आहेत. 7 पॅराग्राफ मध्ये ती गोष्ट संपवलेली आहे. ती थोडीशी आपल्याला विस्तारपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. तर आप्पन या नावाचं जे गाव होतं, त्या गावामध्ये सेल नावाचा ब्राह्मण राहत होता. आता तो 3 वेदात पारंगत वगैरे वगैरे ही गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली. हा त्याच गावामध्ये केनीय नावाचा एक अग्निपूजक ब्राह्मण राहत होता. केनीय. आणि तो जटिल होता. हं. आणि त्या आपन्न गावाचा रहिवाशी होता. जटिल म्हणजे कोण? तर तो जटा वाढवायचा, जटा वाढवल्या होत्या त्यानं आणि गावात न राहता जंगलामध्ये राहायचा. कसा एकटाच राहत नव्हता. बायको मुलांना घेऊन, आपली सारी संपत्ती घेऊन आणि खरं म्हणजे आपली संपत्ती सुरक्षित राहावी म्हणून तो जटिल बनला होता. कारण त्या काळामध्ये धार्मिक लोकांच्या कोणी त्रास देत नव्हतं. धार्मिक माणसाची चोरी करत नव्हते. त्यांना कुठल्याही प्रकारे कष्ट होतील असा प्रयत्न करत होते. तो काळ वेगळा होता थोडासा, की धार्मिक जीवन जगणाऱ्या श्रमणांची, संन्यासांची फार किंमत केली जायची. तर त्याप्रमाणे यांना आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी जटिल बनला. तो दिवसा जटा राखून साधू शर्मन वागायचा आणि रात्री सुखविलासामध्ये आपल्या काय म्हणतो कौटुंबिक जीवनामध्ये पूर्णपणे वाहवत जायचं. असं त्याचं जे जगणं होतं जटिल म्हणून. असे तेव्हा 5-6 जटिल होते बुद्धाच्या काळामध्ये. तर जटिल याचा अर्थ आहे की दिवसा हा तो साधू संन्यासी आणि रात्री आपला कामभोगामध्ये रत राहणारा मनुष्य. अशा प्रकारचे लोक होते. द्विधा मनस्थितीचे. हा जटिल जो आहे त्या जटिलचा मित्र होता हा सेल सेल ब्राह्मण. आणि बुद्ध जेव्हा त्या केनियाकडे गेले, जटिलकडे, त्यांना बुद्धाचं स्वागत केलं आणि त्यांना बदर पान हे पेय प्यायला दिलं सारा भिक्खू संघाला. आता बदर पान म्हणजे द्राक्षाचा आसव, द्राक्षाचा रस, त्याला आपण द्राक्षासव म्हणतो. द्राक्षासव त्याने दिला आणि ते पेय घ्यायचं की नाही म्हणून भिक्षू गप्प राहिले. तेव्हा बुद्धांना काय पेय स्वीकारायची काय नाही असं भिक्खू संघाला विनयपिटकामध्ये नियम करून दिला. तर तो नियम या प्रसंगामधून घडलेला. तर अशा ह्या सेलकडे
बुद्ध गेले होते, त्यांचं स्वागत झालं होतं, त्यांना भोजनदान दिलं होतं वगैरे वगैरे सर्व झालं. आणि तो अग्निपूजक जो ब्राह्मण हा सेल त्याचा अनुयायी होता, तोही आपल्या 300 शिष्याबरोबर त्यांच्याकडे गेला होता. त्यावेळी तिथे अग्निपूजक निर्णय उपक्रमात व्यय होते व स्वतः किनीय मेजवानीची व्यवस्था करत होते. त्याने बुद्धाला बोलावलेलं होतं. हं. आणि बुद्ध तिकडे भोजनासाठी येणार होते. तेव्हा सेलने त्याला म्हटलं, "ए, काय चाललंय तुझ्याकडे? एवढी गडबड कशाची आहे? काही मंगल कार्य वगैरे आहे का तुझ्याकडे? किंवा राजा येणार आहे का? हं, तुझ्या कडे भोजनासाठी?" तर नाही म्हणे. तो केनी म्हटला, की "उद्या माझ्याकडे श्रमण गौतम आपल्या 1200 भिक्षू भिक्खूंसह 1250 भिक्खूंसह भोजनासाठी येणार आहे, त्याची मी तयारी करतोय." आणि ते शब्द ऐकल्यावरती सेल ब्राह्मण मोठा आश्चर्यचकित झाला. तो सेल ब्राह्मण त्या केनियाला काय म्हणतो, "बुद्धोती भो केनीय वदेशी, बुद्धोती भो केनीय वदेशी." हे केनीय, तू बुद्ध म्हणलास का? तर केनीय म्हणतो, "हो, मी बुद्ध म्हटलो म्हणून." तर त्याला इतकं ते आश्चर्यकारक वाटतं, इतकं प्रभावी वाटलं शब्दच. तू काय म्हटला? "घोसो बी सो येसो दुर्लभो लोकस्मिंग यदिदं बुद्धोती." बुद्ध या नावाचा घोष, बुद्ध या शब्दाचा उच्चार सुद्धा जगामध्ये दुर्लभ आहे. तो सहज प्राप्त होणारा नाही. हं, असं त्यानं त्या सेल ब्राह्मणानं बुद्धाच्या बद्दल उद्गार काढले. आणि तो मग बुद्धाला नंतर भेटायला वगैरे गेला. तर ह्या केनियाची कथा आहे ती तिथेच संपली. त्यानं बुद्धाला भोजनदान केलं. त्या प्रसंगी तो सेल ब्राह्मण आला. आणि पुढचं जे काही आहे ते सारं सेल ब्राह्मणाच्या संबंधातच आहे. सेल ब्राह्मण बुद्धाला भेटून हा, भेटायला गेला. बुद्धाची त्यानं पाहणी केली सर्व. आणि त्या पाहणीमध्ये त्याला काय आढळून आलं? त्याला बुद्धाच्या शरीरावरती 32 लक्षणं आढळून आली. तो त्यामुळे फार प्रभावित झाला. आणि मग त्यानं वर्णन केलं, की "हे गौतम, तुमची काया परिपूर्ण कायो, परिपूर्ण काया आहे, सुरुची आहे, देखणी आहे. तुम्ही सुजात आहात, तुमचा चांगल्या कुळात जन्म झालेला आहे. चारु दर्शनो, तुम्ही सुंदर दिसतात, आकर्षक दिसतात. हा, सुवर्ण वनोसी भगवा, तुमचा सुवर्ण वर्ण आहे भगवान. हं, हं. सुसुक 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 दाठोसी, तुमचे दात सुद्धा सुंदर आहेत. हं. आणि वीर्यवान आहात तुम्ही, वीर्यवान. हं. आणि प्रसन्न आहात, प्रसन्नितो, सुमुखो, प्रसन्न आहात. हं. सुंदर चेहरा आहे तुमचा. दीर्घ शरीर आहे, मोठं शरीर आहे, पण लवचिक शरीर आहे. हं. बृहा उजू प्रतापवा, आणि तुम्ही प्रतापवान आहात. असं बघून त्याचं उत्तम वर्णन करतो. आणि काय सूचना करतो, हे श्रमण जीवन काही तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही खरं म्हणजे ते सोडून दिलं पाहिजे. कारण तुम्ही चक्रवर्ती राजा होण्याच्या लायकीच्या, तुम्ही चक्रवर्ती राजा व्हाल म्हणून. अशी तो बुद्धाला मुद्दाम सूचना करतो. मग बुद्ध त्याला काय म्हणतात? सेल ब्राह्मणाची ही चक्रवर्ती बनण्याची सूचना ऐकल्यानंतर बुद्ध त्याला म्हणतात, "विनयस्सु मयीं करू आदिमुच्यसु ब्राह्मण, विनयस्सु मयी कंख आदिमुच्यसु ब्राह्मण." हे ब्राह्मण, माझ्या बाबतीमध्ये शंका सोडून श्रद्धेनं बोल. कंख म्हणजे शंका सोड आणि माझ्या बाबतीमध्ये श्रद्धेनं बोल. श्रद्धा जागव तुझ्या मनामध्ये. दुर्लभम दर्शनं होती संबुद्धानं अभिसम अभिन्नसो. कारण बुद्धाचं दर्शन दुर्लभ आहे, सदा सर्वदा ते होत नाही. म्हणून तू माझ्याबद्दलची ही धारणा
तुझा विचार, तुझी शंका सोडून दे आणि श्रद्धेनं माझ्याकडे पहा. आणि मग तो ब्राह्मण त्याप्रमाणे त्याच्याकडे श्रद्धेनं पाहतो. त्याच्यामध्ये श्रद्धा जागते, तो शरणमन करतो. आणि मग त्याची पुढे भाषा आहे, ये समगे दुर्लभो लोके पादुभाव अभिन्न. इथे प्रत्यक्षात या लोकांमध्ये बुद्धाचा जन्म होणं, त्यांचा प्रादुर्भाव होणं, हे सहसा सहजी घडत नाही. असं बुद्ध त्याला सांगतात, सहजासहजी घडत नाही. हे समो दुर्लभो लोके पातुभाव अभिन्न सोहम ब्राह्मण संबुद्धो सल्लकत्तो अनुत्तमो. म्हणून हे ब्राह्मण, मी हे हे ब्राह्मण, मी ब्राह्मण आहे खऱ्या अर्थानं. शल्य करताय, दुःख जे आहे ते शल्य काढून टाकणार आहे. इथे ब्राह्मण शब्द आलेला आहे. बुद्ध काय म्हणतात, सोहम ब्राह्मण संबुद्ध हो. मी संबुद्ध आहे, मी ब्राह्मण आहे. हे सूत्र आणि हे शब्द प्रयोग जे आहेत ते आपण फार बारकाईने लक्षात घेतले पाहिजे. त्या काळामध्ये जो श्रेष्ठ, जो महान, जो चांगला, जो उत्तमोत्तम, त्या अशा इसमाला संबोधन करण्यासाठी ब्राह्मण शब्द वापरला जायचा. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ, ब्राह्मण म्हणजे महान. तर हा ब्राह्मण शब्द श्रेष्ठत्व वाचक आहे, महानता वाचक आहे, थोरपण दर्शवणारा आहे, विशेषण आहेत. आणि ब्राह्मण ते विशेषण स्वतःला जन्मानं लावून घेतो. आजही त्यांचं तेच चालू आहे. बुद्धानं आपल्या संबुद्धीच्या बळावरती हे जाणलं की जन्मानं मनुष्य फक्त प्राणीच असतो. त्याला थोर म्हणायचं असेल, मोठं म्हणायचं असेल, महान म्हणायचं असेल, त्याचं गुणवत्ता पाहिजे, त्याचं योग्यता पाहिजे. ही योग्यता असल्याशिवाय कोणाला तसं थोर म्हणणं हे चुकीचं आहे, ते अज्ञान आहे. आणि बुद्ध त्याप्रमाणे सर्व दोषातून मुक्त झाले होते, सर्व मानवी विकारातून मुक्त झाले होते. आणि अशा प्रकारे सर्व विकारातून मुक्त झालेला तो खरा ब्राह्मण, तो श्रेष्ठ. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ, तो खरा श्रेष्ठ. जन्मानं कोणी श्रेष्ठ असत नाही, बुद्धाची भूमिका होती. आणि ती भूमिका आपल्याला बुद्ध वाङ्मयामध्ये पाहायला मिळते. बुद्ध स्वतःला ब्राह्मण म्हणतात. जे अर्हत झालेले आहेत त्यांना ब्राह्मण म्हणतात. जे श्रोतापन्न अवस्थेत पोचले ते ब्राह्मणाच्या मार्गावरती, थोरपणाच्या माध्यमावरती असं म्हणतात. त्यामुळं ब्राह्मण हा शब्द जो आहे बुद्धानं भिक्खूला, स्वतःला धम्माचं आचरण करण्याला लागू केलेला आहे. आम्ही थोर आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत. आणि जे जन्मानं म्हणतात ते चुकीचं आहे, ते खोटेपण आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. पण लोक तसं लक्षात न घेता म्हणतात की बुद्धाच्या शिकवणीत ब्राह्मण शब्द आलेला आला आहे. तो शब्द बुद्धाच्या शिकवणीमध्ये ठिकठिकाणी आणि संपूर्ण त्या धम्मपदामध्ये शेवटचा चॅप्टर जो आहे 27वा, तो ब्राह्मण वर्ग आहे. त्या ब्राह्मण वर्गामध्ये बुद्धांना काय सांगितलंय, जो धम्माचं पालन करून निराळ्या अवस्था प्राप्त करतो, जो अर्हत होतो, श्रोतापन्न होतो, सगदागामी होतो, अनागामी होतो, नाना प्रकारे तो बुद्धासारखा बनण्याचा प्रयत्न करतो, बुद्ध होतो, तो ब्राह्मण. दुसरा आम्ही ब्राह्मण ओळखत नाही. हे प्रतिपादन प्रत्येक बौद्धानं मोठ्या ताकदीने केलं पाहिजे. आणि जन्मानं ब्राह्मणत्व जे म्हटलं जातं त्याला नाकारलं पाहिजे जाहीरपणे. आणि आपली समज सुद्धा ती सखोल केली पाहिजे की तुम्ही हे भिक्षूंना ब्राह्मण म्हणा, नीट आचरण करणाऱ्या उपासकाला ब्राह्मण म्हणा. आम्ही ब्राह्मण आहोत, ब्राह्मणाच्या तोंडावरती ठासून सांगा की आम्ही खरे ब्राह्मण आहोत. जन्मानं ब्राह्मण होऊन तुमच्या जो लायकी नसताना सुद्धा तुम्ही स्वतःला श्रेष्ठ म्हणता, ते खोटेपण आहे. ही अशी भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे सडेतोड. म्हणून हा फरक थोडासा लक्षात घेतला पाहिजे की मध्ये हा ब्राह्मण शब्द जो आलेला आहे तो कशा पद्धतीने बुद्धांना वापरलेला आहे. त्या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा समजला जात होता, महान असा समजला जात होता. ते महानत्व, ते श्रेष्ठत्व
ज्यांच्या जवळ आहे तो ब्राह्मण, आणि ते श्रेष्ठ होतं, ते महान असतं बुद्ध धम्माचा अनुनय करणाऱ्यांच्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे ते ब्राह्मण आहेत. शूद्र नाही. ब्राह्मणांची ती फक्त बोलीची भाषा आहे, फक्त बकवास आहे. त्या बकवासीला आपण सत्य मानता कामा नये. आणि हा विचार आम जनतेमध्ये पडला पाहिजे, अशा प्रकारचे प्रयत्न बौद्धांनी केले पाहिजेत. जाहीर तशा प्रकारचा प्रचार केला पाहिजे. आहे ते गाडून टाकण्यासाठी आपल्याला खरं जे ते उचलून धरलं पाहिजे. त्याचं मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये प्रदर्शन केलं पाहिजे, जाहिरात केली पाहिजे. पाच भाऊ अभिन्न सो, तसा अगदी कधी न मिळणार सदा सर्वदा जो भाव तसा आहे तसा मी प्राप्त केलेला आहे. सो हम ब्राह्मण संबुद्धो, मी संबुद्ध आहे म्हणजे ब्राह्मण आहे. सल्लकत्व अनुत्तर, शल्य करता लोकोत्तर अलौकिक म्हणजे दुःखाचं निवारण करणार आहे. आणि मग तो ब्राह्मण सुद्धा वेगळ्या प्रकारची भाषा करतो, बुद्धाला शरण जातो, त्याचा स्वीकार करतो आणि म्हणतो बहुनंगवत अथाय, बहुनंगवत अथाय. बहु म्हणजे खूप लोकांच्या दृष्टीनं उपजंती, उपजंती तथागता, तथागतांचा उदय होत असतो. बहुजनांच्या हितासाठी तथागतांचा उदय होत असतो. आता नुसता तथागतांचा उदय ना तर त्याच्याशी जोडलेलं तथागताचं इतर तत्वज्ञान तितकंच महत्वाचं आहे. म्हणून धम्मपदामध्ये एक महत्वाची गाथा येते आणि ती आपण फार बारकाईने लक्षात घेऊन त्याचा उच्चारही केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या प्रचाराचा मारा सुद्धा केला पाहिजे. कोणती गाथा आहे? सुखो बुद्धानं उपादो, बुद्धांचा उदय होणं सुखकारक आहे, कारण सुखाचा मार्ग फक्त बुद्धच दाखवतात. सुखाचा मार्ग दाखवणाऱ्या लोकांचं निर्माण होणं हे सुखकारक आहे जगाच्या दृष्टीनं. म्हणून बुद्धांचं निर्माण होणं, बुद्धांचं उदय पावणं हे सुखकारक आहे. बुद्धांचं म्हटलेलं आहे, एका बुद्धाचं नाही म्हटलं. बुद्धांचं का? बुद्धांचं तर प्रत्येक मनुष्य बुद्ध बनू शकतो, ही बुद्धाची शिकवण आहे. जो आहारत बनला त्याला बुद्ध म्हणत नाही, फक्त एवढाच फरक आहे. कारण बुद्धाचं महानत्व, बुद्धाचं श्रेष्ठत्व ते विशेष आहे. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नानं मिळवलं म्हणून त्यांना संबुद्ध म्हणतात. आणि म्हणून तो बुद्ध शब्द जो आहे आहाराच्या बाबतीत वापरत नाहीत, बुद्धाचा मान ठेवावा म्हणून. पण बुद्धाला अर्हत म्हणतात ना, इति सो भगवा अर्हं, अर्हत आहेत. बुद्ध अर्हत आहे, तसं अर्हत पदाला पोचला मनुष्य बुद्धासारखा बनतो. सामान्य तर्कशास्त्र आहे, सामान्य तर्क ज्ञान आहे. परंतु त्यांनी जी प्राप्ती केली त्या प्राप्तीसारखी प्राप्ती इतरही करू शकतात, त्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतात. हे सत्व आहे, तत्व आहे. आणि त्या अर्थानं अनेक बुद्ध उदय होणं हे लोकांच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं हितकारक आहे, हितासाठी. म्हणून धम्मपदात म्हटलंय सुखो बुद्धानंग उत्पाद, बुद्धांचा उदय होणं सुखकारक. सुखासद्धम्म देशना, बुद्धानं जो शिकवलेला आहे त्याचा उपदेश ती देशना हे सुखकारक आहे. प्राणी सुखास कारणीभूत होणारे ती देशना आहे, ती शिकवण आहे. का? संघर्ष सामग्री, संघ जो आहे, बुद्धाला मानणाऱ्या अनुयायांचा जो संग्रह आहे, समाज आहे, त्यांचं एकत्रित राहणं, त्यांचं आपसी ऐक्य, त्यांचं आपापसातलं सामंजस्य हे सुखकारक आहे. बुद्धानंच फक्त सुसंघटित समाजाची निर्मिती केली भिक्खू संघाच्या माध्यमातून. सुसंघटित
आणि त्यांना विनयाच्या अटी, विनयाचे नियम घालून दिले. त्यांचं जीवन अतिशय शिस्तबद्ध केलं, नियमबद्ध केलं आणि ते सुसंघटितपणे स्वतः जगू शकतील. सुसंघटित जीवनाचा अनुभव घेऊ शकतील. सुसंघटितपणे लोकांच्या पुढे आपला आदर्श पेश करतील, अशा प्रकारची व्यवस्था केली. जगाच्या इतिहासामध्ये योग्य प्रकारचा संघ म्हणजे मनुष्य समाजाला संघटित करण्याचं अतिशय आदर्श तत्वांवरती हे कार्य फक्त बुद्धानं केलेलं आहे. संघ फक्त बुद्धानं स्थापन केला. म्हणून त्या संघाची खरी किंमत आपण ओळखली पाहिजे, जाणली पाहिजे आणि तो आदर्श एक मनुष्य म्हणून आपण गिरवला पाहिजे, एक समाज म्हणून गिरवला पाहिजे. सुखा संघर्ष सामग्री संघाचं हे ऐक्य सुखकारक आहे. एकत्रित राहणं हे सुखकारक आहे. त्यातलं आपसी सामंजस्य हे सुखकारक आहे आणि ते प्रत्येक समाजामध्ये एक उदाहरण, एक आदर्श म्हणून घेतलं पाहिजे. प्रत्येक समाजानं स्वीकारलं पाहिजे. आणि जो बुद्धाला मानणारा समाज आहे, त्या धम्माचं आचरण करणारा आहे, त्यानं तर ते पहिलं घेतलं पाहिजे. त्यांच्या जीवनात तो श्रेष्ठ आदर्श असला पाहिजे. हे जनमानसामध्ये रुजवावं लागतं. स्पष्ट करून, समजावून सांगून, त्यांना पटवून त्याला धम्मप्रचार म्हणतात. माणसाला अधिकाधिक आचरण करण्यासाठी प्रेरणा देणं, उत्साहित करणं, त्याच्या मनात काही शंका असतील, हं, काही नासमजी असेल, गैरसमज असतील ते काढून टाकणं आणि आचरण करण्यासाठी त्याला जास्तीत जास्त प्रेरणा लाभेल, अशा प्रकारे त्याच्या पुढे बुद्ध शिकवणची मांडणी करणं, याला धम्मप्रचार म्हणतात. नुसतं पुस्तकातलं आहे ते सांगून उपयोगाचं नाही. त्याच्या पाठीमागे ही हे कौशल्य असतं, गरजेचं आहे समजावून सांगण्याचं, पटवण्याचं, त्या माणसाच्या मनात रुजलं पाहिजे असा प्रयत्न करण्याचा. म्हणून सुखा हा संघर्ष सामग्री आणि शेवटी म्हटलंय समगानं तपो सुखो. सर्वांनी मिळून एकोप्यानं केलेलं कार्य सुखकारक असतं. एकोप्यानं केलेलं कार्य सिद्ध होतं, परिपूर्ण होतं, अर्धवट राहत नाही. त्याचं परिपूर्ण फळ जे आहे ते करणाऱ्यांना मिळतं. सहजपणे होते, योग्य पद्धतीने होतं, परिपूर्ण होतं. म्हणून एकोप्यानंच प्रयत्न केले पाहिजे सामाजिक जीवनामध्ये. जे करायचं ते एकत्वाच्या भावनेनं केलं पाहिजे. हा आदर्श बौद्ध समाजामध्ये रुजलाच पाहिजे. तसं वळण प्रत्येक माणसाला लागलंच पाहिजे. हल्ली आपण काय पाहतो, ज्याला जसं वाटतं तसं तो करत राहतो. माझंच खरं म्हणून रेटत राहतो. म्हणून धम्माचं काम करणारी माणसं सुद्धा एकमेकाशी म्हणावं तसं सहकार्य नाही करत. आणि आपण मिळून अधिक चांगल्या पद्धतीने करू. आपण मिळून आपला आदर्श लोकांच्या पुढे प्रगत करू. ऐक्याचं सामर्थ्य काय असतं, ऐक्याची किंमत काय असते, एकोपा किती महत्वाचं असतं हे लोकांच्यावरती बिंबू आपण. चला आपण एकोपानं करू. वस्तीमध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक बौद्धाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे. पण आम्ही उलट करतो, आम्ही संघटना करतो, त्या संघटनेचे गुलाम बनतो आणि स्वतःला वेगळं समजायला लागतो. अरे मी वेगळा, माझी संघटना वेगळी, माझे लोक वेगळे, ते ते काही माझे नाहीत. मग तुमची संघटना, आमची संघटना, हे भांडण सुरू झालं. हे अज्ञान आहे बौद्ध लोकांचं. आणि संघटना जर माणसाला माणसापासून तोडत असते, बौद्ध म्हणून एकमेकाच्या जवळ येऊन एकोप्यानं काम करण्याचं बिघडवत असते, त्या संघटना काय कामाच्या, काय उपयोगाच्या, हाही विचार सर्वांनी केला पाहिजे. फार गंभीर गोष्ट आहे ती. बौद्ध म्हणणाऱ्या लोकांच्या मध्ये ऐक्य दिसत नाही, आपला अनुभव आहे. एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न ते कायम चालू असतात, आपला अनुभव आहे. समाज म्हणून रत्तीभर सुद्धा प्रगती या समाजाची झालेली नाही, बौद्ध म्हणणाऱ्या समाजाची. हे उघड उघड सत्य आहे. पण इतका चांगला बौद्ध धर्म, बुद्धाची शिकवण इतकी कल्याणकारक आणि त्या शिकवणीला मानणारा समाज इतका मागासलेला, इतका आपापसामध्ये फाटलेला, फुटलेला, तुटलेला काय आहे. म्हणून या गोष्टीमध्ये योग्य ते परिवर्तन होण्यासाठी
बाबासाहेबांनी अशा अनेक गोष्टी या ग्रंथामध्ये प्रेरलेल्या आहेत की बौद्ध संस्कार काय असतात. तशी उदाहरणं त्यांनी ते प्रस्तुत केलं की पहा श्रद्धा काय असते. ही उदाहरणं वाचून आपल्या मनामध्ये आपला श्रद्धा जागवता आली पाहिजे. हा त्याचा महत्वाचा भाग आहे. तर हे केनियानं केलेलं बाबा बुद्धाचं स्वागत, त्या स्वागताचा शैल ब्राह्मणावरती झालेला परिणाम आणि शैल ब्राह्मणांना मग बुद्ध धर्माचा स्वीकार करून आपल्या जीवनाला दिलेली वेगळी दिशा, ही अतिशय चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानं सुद्धा आपल्या घरी बुद्धाला भोजनासाठी बोलावलं आणि तोही त्या तेव्हाच्या प्रथेप्रमाणे की भगवान आहे, अद्भुत आहे, सुंदर आहे, आश्चर्यकारक आहे. एखादी उलटी गोष्ट सुलटी करून ठेवावी, झाकलेली उघडून दाखवावी, मार्ग चुकलेला असेल त्याला मार्ग दाखवावा, जिथे अंधार असेल तिथे दिवा लावून प्रकाश पडावा आणि जेणेकरून सर्व गोष्टी तिला स्पष्ट दिसाव्यात. अशा प्रकारे आपण आपला धम्म प्रगट केलेला आहे. मीही जीवाजीव असेपर्यंत एक आपला उपासक बनतो, मला उपासक म्हणून स्वीकार करा. अशा प्रकारे तो बुद्धाचा अनुयायी झाल्याची गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. तर ही गोष्ट या पद्धतीनं लक्षात घेतली पाहिजे. केवळ बुद्ध शब्द ऐकून त्याच्या मनावरती प्रभाव पडला होता त्या ब्राह्मणाच्या, आणि नेमकं असंच आपल्याला अनाथ पिंडकाच्या बाबतीत झाल्याचं पाहायला मिळतं. अनाथ पिंडक राजगृहाला गेला होता आपल्या मेहुण्याकडे. बहीण दिली होती राजगृहाला. आपल्या मेहुण्याकडे तो गेला होता. तर मेहुणा त्याचं पूर्वी फार चांगलं स्वागत करायचा, अगं स्वागत करायचा. त्यांना स्वागत करण्यासाठी दूरवर चालत जायचा आणि तिथून त्यांना घेऊन यायचा आणि कायम त्या आदर सत्कारामध्ये आपला वेळ द्यायचा. पण त्या दिवशी काय कोणास ठाऊक तो घ्यायला आला नाही. अनाथ पिंडक घरी पोहोचला तेव्हा त्याचं जे औपचारिक स्वागत करायचं तेवढं केलं. त्यांना आपल्या खोलीमध्ये नेऊन बसवलं आणि हा परत आपल्या कामामध्ये. त्याला मोठा धक्का बसला. अरे असं कसं काय, माझा बहिणोई माझा हा मेहुणा हा माझी असा कसा बघतोय थोड्याशा दुराव्यानं, आणि ही तर मोठी तयारी चालली, जय्यत तयारी स्वयंपाकाची याची त्याची. काय प्रकार आहे आणि मला माहित नाही. मग तो विचारतो की काही तुझ्याकडे काही विवाह समारंभ असं काही काय आहे का? का हा राजा तुझ्याकडे येणार आहे जेवायला? हे काय चाललंय मला माहित नाही म्हणे. तर तो म्हटलं असं काही नाही, बुद्ध आणि त्यांचा संघ माझ्याकडे उद्या जेवायला येणार आहे. त्यांना मी भोजनाचं निमंत्रण दिलंय म्हणून ही तयारी चालली आहे. अनाथ बिंडकानं नुसता तो शब्द ऐकला बुद्ध आणि लागली तो उतर. काय म्हटलंस? बुद्ध म्हटलंस? तो म्हटलं होय बुद्ध म्हटलो. खरंच तू बुद्ध म्हटलंस? होय म्हणे मी बुद्ध म्हटलो. आणि मग अनाथ पिंडक सुद्धा तो तेच म्हटलं उद्गार काढत होता की बुद्ध हे शब्द सुद्धा कानावर पडणं दुर्लभ आहे. हा आवाज सुद्धा शब्द सुद्धा ऐकणं दुर्लभ आहे या देशामध्ये. मला बुद्धांना भेटता येईल का? आणि मग ती सारी गोष्ट आपण मुळातून वाचा, मोठी सुंदर गोष्ट आहे. शेवटी तो पहाटे पहाटे बुद्धाला भेटायला जातो आणि बुद्ध त्याचं स्वागत नाव घेऊन करतात. हे सुदत्त, ये तू. त्याला धक्काच बसतो. अरे बुद्ध माझं नाव सुद्धा जाणतात आणि मला नावानं हाका मारतात आणि मी जगामध्ये प्रसिद्ध अनाथ पिंडिक म्हणून. अनाथांना भोजन देतो मी, निराश्रित त्यांना आश्रय देतो, त्यांची सोय पाहतो म्हणून मी प्रसिद्ध आहे या जगामध्ये अनाथ पिंडिक म्हणून. आणि सारे लोक मला अनाथ पिंडिकच म्हणतात. बुद्ध मला नेमके मूळ नावानं हाक मारतात. हे सुद्धा त्यानं तो प्रभावित होतो. बुद्धाचं प्रवचन ऐकतो. तत्काळ तो श्रोतापन्न होतो आणि बुद्धाचा पूर्णपणे अनुयायी बनतो. तर बुद्ध शब्द ऐकणं सुद्धा त्या काळामध्ये मोठं भाग्याचं मानलं जात होतं. मोठा दुर्लभ होतं. इतका त्या शब्दाबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर होता. आज आम्हाला बुद्ध म्हणजे काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. तशा प्रकारच्या भावना आमच्या मनामध्ये जागत नाहीत. ही कमजोरी आहे. हा काळाचा परिणाम असंही म्हणा किंवा समजदारीचा अभाव असंही म्हणा. आपली मानसिकता त्या पातळीची नाही, त्या योग्यतेची नाही असंही समजा. परंतु बुद्धाबद्दल आकर्षण न वाचणं, बुद्धत्वाची ओढ न वाटणं, ही मानवी जीवनातली फार मोठी कमजोरी आहे हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. म्हणून शिकलेली माणसं नीट बौद्ध बनायला तयार नाही. लक्षात घ्या. काय वाईट आहे बुद्धामध्ये? कोणता घोटाळा आहे?
बुद्धाचा स्वीकार करू नये याची कोणती कारण आहेत? कोणतीही कारण नसताना सुद्धा आणि खास करून भारतामधल्या मागासवर्गीयावरती बाबासाहेबांनी केलेल्या उपकारातून त्यांचं मनुष्य जीवन साकारलेलं असताना नरकातून ते माणसात आले. अशा लोकांना बाबासाहेबांनी सांगितलं की इथेच थांबू नका, आपलं मनुष्य जीवन पूर्णत्वास न्या, परिपूर्ण करा, बुद्ध धर्माचा आश्रय करा, त्याप्रमाणे तुम्ही परिपूर्ण व्हा. म्हणजे साऱ्याच मागासवर्गीयांना कळलं पाहिजे की आपण उकिरड्यातून माणसात आलेलो आहे. बाबासाहेबांनी आणलं आणि नुसतं इतरांच्या सारखं बनलो म्हणून पुरं झालं असं नाही. आपल्याला यापेक्षा श्रेष्ठ बनायचं आहे, बुद्धाच्या मार्गाने जायचं. हा साधा कॉमन सेन्सचा विचार आज तमाम मागासवर्गीयांच्या मध्ये पाहायला सुद्धा मिळत नाही. हे खरं आहे की खोटं आहे? का मागासवर्गीय विचार करत नाही की आम्ही बुद्धाचा विचार केला पाहिजे, बुद्धाची माहिती घेतली पाहिजे, बुद्ध जाणले पाहिजे, त्या मार्गाने जाण्यासाठी काही ना काही हालचाल केली पाहिजे, आमच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे ते आकलन करून घेण्यामध्ये? का लोकांना वाटत नाही असं? म्हणून मी जे काय म्हणतो की लोक आपल्या अज्ञानामध्येच वाहवत गेलेले आहेत. त्यांची मानसिकता त्या उच्च दर्जाची झालेली नाही, माणसाला योग्य या दर्जाची सुद्धा झालेली नाही, कमजोरच आहे त्यापेक्षा. माणसाची योग्यता त्या काळामध्ये या उदाहरणातून आपल्याला दिसते की तेव्हा नुसता बुद्ध शब्द ऐकला तरी जाणकर माणसं चक्रावून जायची, आश्चर्यचकित व्हायची, आकर्षित व्हायची. आज आम्हाला त्याचं काही वाटत नाही. ही आमची कमजोरी आहे, आमचं मागासलेपण आहे. अनाथपिंडक मनुष्य म्हणून जेवढा श्रेष्ठ होता, तो सेल ब्राह्मण मनुष्य म्हणून जेवढा श्रेष्ठ होता, त्या काळातली माणसं बुद्धाचं नाव ऐकून जेवढी भारावून जात होती, आमची काय योग्यता आहे आधुनिक काळामध्ये की आम्हाला सांगून सुद्धा आम्ही ते घ्यायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही, ऐकायला तयार नाही? हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लक्षात घेतलं तरच आपल्याला पुढे जाणं शक्य होईल. तर बंधू आणि भगिनींनो, अशा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि याचबरोबर आपण एक शेवटची गोष्ट सुद्धा 6वी लक्षात घेऊ, जी प्रामुख्यानं राजा प्रसेनजीशी संबंधित आहे. राजा प्रसेनजीत आपल्याला माहित आहे, कुशल नरेश होता, महाकौशलाचा पुत्र, अतिशय लायक राजा होता. तो तक्षशिलेमध्ये शिकलेला होता, राज्यकारभारामध्ये निपुण होता. म्हणून त्याचे वडील जे महाकौशल म्हणजे कौशल राजाचे राजे आपल्या मुलाची योग्यता पाहून त्यांनी तरुणपणी त्याच्या हातामध्ये सत्ता सोपवून दिली आणि ते निवृत्त झाले. आणि त्यानं फार सक्षमतेने काम केलं. आणि हा कौशल नरेश बुद्धाचा सुरुवातीला काही फारसा चाहता नव्हता, पण तो हळूहळू तो बुद्धाचा अतिशय चाहता बनला, अतिशय भक्त बनला. आणि त्याची भक्ती कोणत्या ताकदीची होती ते थोडस आपल्याला इथे पाहायला मिळतं. या गोष्टीमध्ये प्रामुख्याने ते सांगितलेलं आहे की कौशल नरेश कुठला तरी एक विजय मिळवला लढाईमध्ये आणि परतत असताना तो बुद्धाला भेटायला गेला. त्यावेळी काही भिक्षुक खुल्या हवेत शतपावली करत होते असं बाबासाहेबांनी लिहिलं आहे. कौशल नरेश प्रसन्नजीत त्या भिक्षूकडे गेला आणि म्हणाला, म्हणते, या समयी अर्हत सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. मग भिक्षूंनी त्यांना सांगितलं, महाराज, त्यांचा निवास पलीकडे आहे, दरवाजा बंद आहे, आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा, वरांड्यात प्रवेश करा, खाकरल्यासारखं करा व दरवाजेची कडी वाजवा, तथागत दरवाजा उघडतील. मग त्याप्रमाणे त्यानं प्रसेनजीतनं केलं आणि प्रसेनजीतनं तथागतांच्या त्या कुटीमध्ये प्रवेश केल्यानंतर काय केलं त्यानं? तथागतांच्या चरणावरती त्यानं डोकं ठेवलं, त्यांच्या पायाचं चुंबन घेतलं सर्व बाजूने, हातांनी पाय दाबले आणि अशा प्रकारे वंदन केल्यानंतर त्यानं सांगितलं, भगवान,
मी कौशल नरेश प्रसंजीत आलो आहे. आपली ओळख करून दिली. बुद्ध म्हणतात, पण महाराज, या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात? काय आहे या देहामध्ये? पण त्या राजाशी, तो राजा होता त्या देशाचा, आणि बुद्धाचं दर्शन अशा पद्धतीने घेतोय. काही आयुध घेत जात नाही, राजेशाही थाटामध्ये जात नाही, सामान्यपणे जातो. आणि तिथे त्यांना आपली जी काही आयुध होती, क्षत्रियाची 5 हत्यारं, 5 आयुध, ते आपल्या मंत्र्याकडे त्याने दिली होती. आणि तो बुद्धाला भेटायला गेला आणि अशा प्रकारे त्यांनी बुद्धाचं वंदन केलं. बुद्ध त्याला म्हणतात, किम पण तो महाराज अथवसंग संपसमानो इमस्मिं शरीरे एव रूपं परमनिच्चकार करोसी. परमनिच्चकार करोसी, की का माझं एवढं तू वंदन करतोय, त्याचा सत्कार का करतोयस? मित्रोपहारं उपदंसेसी, केवळ मित्रत्व प्रगत करण्यासाठी, मित्रत्व आहे जाहीर करण्यासाठी करतोयस का? तर प्रसेनजीत म्हणतो, नाही भगवान, माझा तुमचा धम्माशी, धम्माच्या माध्यमातून संबंध आहे. मी तुमच्याशी धम्माच्या माध्यमातून जोडलेलो आहे. अथी कोमे भंते भगवती धम्मन्वयो. धम्माचा अन्वय आहे तुमच्यामधील माझ्यामध्ये. आपण प्रासादिक आहात, म्हणजे अतिशय उत्तम प्रासादिक दिसतात. प्रासादिको समनो गौतम, प्रसन्न करणार आपलं दर्शन आहे. दुब्बन्नो हमस्मे, पण मी दुर्वर्ण आहे, आपण सुवर्ण आहात, प्रासादिक आहात, सुंदर आहात. मी मात्र कुरूप आहे. सुजातो समनो गौतमो, आपण उच्च कुळात जन्मलेला आहात, चांगल्या चांगला जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. माझा काही तसा नाही. दुजातो हमस्मी, माझा काय म्हणू, कनिष्ठ कुळामध्ये जन्म झालेला आहे. बलवास समनो गौतम, आपण सामर्थ्यवान आहात. दुर्बल हमस्मी, मी दुर्बळ आहे म्हणे. महेशको समनो गौतम, आपण महान आहात. अप्पे सख अप्पे सखो हमस्मी, मी मात्र तसा अल्प शक्तीचा आहे. अथखोनं धम्ममेव सक्करोंतो, म्हणून धम्माच्या माध्यमातूनच मी आपला सत्कार करतो आहे. धम्मं गरुं करोंतो, धम्मं मानेंतो, धम्माला मी श्रेष्ठ मानतो, धम्माला मानतो, धम्माला गुरु म्हणून समजतो. अशा प्रकारे त्यानं आपली भावना प्रकट केली. धम्मं पूजनतो, धम्मं अपचाय मानो, धम्माची पूजा करतो, धम्माला अभिवादन करतो. तथागते निपच्चकारं करोती, नित्य तथागतांच्या पुढे मी नम्र होतो आहे. अशा प्रकारची भावना त्यानं प्रकट केली आहे. तो एक राजा बुद्धाच्या प्रती किती श्रद्धावान होता. नुसता मानत नव्हता तो, पण आपलं सारं जीवन मोठ्या श्रद्धेनं त्या आदर्शासाठी त्यानं वाहून घेतलेलं होतं. आणि त्या श्रद्धेपोटी तो बुद्धाची अशा प्रकारे पूजा करत होता. शेवटी त्यानं एवढे पुढे म्हटलं, पुनश्च परंग भन्ते भगवापी खत्यो. आता पुन्हा म्हणायचं झालं तर भगवान क्षत्रिय आहेत. अहमपी खत्यो, मी सुद्धा क्षत्रिय आहे म्हणून. भगवापी कोसलो, भगवान कौशल राज्याचे आहेत. अहमपी कोसलो, मी कौशल राज्याचा आहे. भगवापी असितिको, भगवंताचं वय आता 80 वर्षाचं झालं आहे. अहमपी असितिको, ही भेट त्याची जीवनातली शेवटची भेट होती. बुद्ध 80 वर्षाचे होते तेव्हा त्याची भेट झालेली आहे. आणि बुद्धाची अशी भेट घ्यायला जेव्हा तो त्यांच्या कुटीमध्ये गेला,
आपली तलवार, आपला राजमुकुट, आपले शस्त्र, दंड, ह्या काही 4-5 गोष्टी राजाच्या खास असतात. राजा असतात तर प्रदर्शित करणाऱ्या, त्या त्यांनी आपल्या ब्राह्मण मंत्र्याच्या हातामध्ये दिल्या. दीर्घकारायण त्याचं नाव होतं, त्याच्या हातामध्ये दिल्या. आणि त्या मंत्र्याने त्यांना तिथेच धोका दिला की स्वराज चिन्ह घेऊन तो त्यांच्या मुलाकडे गेला आणि त्या मुलाच्या हातामध्ये ती देऊन टाकली आणि त्याला राजा म्हणून घोषित केलं. जेव्हा प्रसेनजीत बाहेर आला भगवंताची भेट घेऊन, तेव्हा तिथे फक्त घोडा आणि एक स्त्री उभी होती. तो तात्काळ समजून चुकला की आपल्याला फसवलं गेलं, आपला धोका झालाय, आपलं राजपद जे आहे ते हिरावलं घेतलं गेलेलं आहे. तो घोड्यावरती सवार झाला आणि बिंबिसाराच्या भेटीसाठी निघाला. दूर होतं ते बिंबिसारचं राजगृह फार दूर होतं. तो संध्याकाळ पण तिथे पोचू शकला नाही. त्या शहराचे दरवाजे बंद झाले. म्हणजे जो परिकोट असतो त्या परिकोटाचे दरवाजे बंद झाले. आतमध्ये जाणं शक्य नव्हतं. म्हणून हा थकला भागलेला तिथेच एका आश्रयामध्ये राहिला. ज्याला पूर्वी धर्मशाळा म्हणायचे किंवा ज्याला विश्रामगृह म्हणायचे. त्या विश्रामगृहामध्ये त्यानं रात काढण्याचा प्रयत्न केला. परंतु 80 वर्षाचं वय, इतका लांबचा प्रवास, पुन्हा भुकेला प्यासेला काही खायला प्यायला मिळालं नाही, तर तो तिथे मरण पावला राजगृहाला. आपलं स्वतःचं राज्य अशा प्रकारे गमावलं गेलं. त्या शेवटच्या भेटीचं वर्णन आहे. पण शेवटी सुद्धा त्याच्या मनामध्ये किती श्रद्धा होती ते लक्षात घ्या. आणि म्हणून त्या काळामध्ये सर्व लोक काय म्हणायचे? धम्मो व सेठो जने तस्मिन धम्मो व धम्म एव धम्मो व सेठो श्रेष्ठ आहे. हं? जने तस्मिन या जनतेमध्ये, या जगामध्ये धम्मश्रेष्ठ आहे. तर धम्माच्या श्रेष्ठत्वाची भावना त्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आम जनतेमध्ये पसरलेली होती. लोक त्यांना मानत होते, सत्कार करत होते. त्याप्रती अतिशय नतमस्तक होत होते, श्रद्धा व्यक्त करत होते. ही भावना प्रत्येक बौद्धाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक बौद्ध मनुष्य त्याप्रमाणे घडला पाहिजे, ही काळाची गरज आहे. अरे आपणच स्वतः नीट बौद्ध झालं नाही तर काय भारत बौद्धमय करणार आहोत? ज्यामधून मनुष्याच्या जीवनाचं सर्व कल्याण होतं, मनुष्य समाजाचं सर्व कल्याण होतं, ते कल्याणाची शिकवणच जर आपण आत्मसात करणार नसू तर आपण काय करणार आहोत जीवनामध्ये? कोणता पराक्रम गाजवणार आहोत? म्हणून भारतामधलं हे जातीभेदाचं आणि बाकीचं इतकं गलिच्छ वातावरण जे आहे, हं, तो गलिच्छपणा आम्ही का पुढे चालवावा? त्या गलिच्छपणाचं पार्ट आणि पार्सल भाग का होऊन जगावं? त्या गलिच्छपणातून बाहेर पडण्याची इतकी प्रशस्त योजना, इतकं प्रशस्त तत्वज्ञान आमच्या पुढे उपलब्ध असताना आम्ही ते का स्वीकारू नये? हा खरा प्रश्न आहे. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक अनुयायांनी याचा विचार केला पाहिजे. गंभीरपणे चिंतन मनन केलं पाहिजे. अरे मनुष्य असून काय चुकतोय आपण? आणि मनुष्यत्व म्हणून आपल्याला जे श्रेष्ठत्व प्राप्त करायचं तो मार्ग कसा आपण अव्हेरतोय, सोडून देतोय, दुर्लक्ष करतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर भारतामध्ये धम्म चळवळीला गती येईल. आणि कदाचित त्यामधून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न जे ते पूर्ण होईल. अन्यथा होणार नाही. म्हणून बाबासाहेबांचा ग्रंथ अशा अनेक पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे. त्यामधून अशा प्रकारची प्रेरणा मिळवणं फार गरजेचं आहे. त्यामधून बोध घेणं आणि प्रत्यक्ष ते करायला लागणं ही गरज आहे. आणि हे माणसाच्या मनात रुजावं म्हणून त्या ग्रंथाचा आपण अभ्यास गेली 5-6 वर्ष करत आहोत. आता तो आपल्या समाप्तीच्या मार्गावरती आलेला आहे. पण ती तरी सुद्धा त्याच्यामध्ये किती हं, ही उपदेशाची, शिकवणीची, कल्याणकारक शिकवण दडलेली आहे ती पहा. एक एक मुद्दा येतो, भारावून टाकणार आहे, जीवनाला कलाटणी देणार आहे. त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे, हे आपल्याला पटायला लागतं. म्हणून बाबासाहेबांनी त्याच्या काही 5 गोष्टी लिहिल्या आहेत. अशा अनंत गोष्टी बुद्ध धर्माच्या वाङ्मयामध्ये आहेत. त्या साऱ्यांच्यावरती भाष्य झालं पाहिजे. त्या साऱ्यांचा प्रचार झाला पाहिजे. माणसाच्या घराघरामध्ये अनेक अशा जे श्रेष्ठ श्रावक आहेत, भिक्षू आहेत, भिक्षुणी आहेत,
उपासक उपासिका आहेत, ज्याला बुद्धांना अग्रसावक म्हटलंय. कमीत कमी 80 तरी आहेत, ज्यांचा उल्लेख अंगुत्तर निकायामध्ये केला आहे. असिती महासावका असं ते प्रकरण आहे. महाश्रावक, असिती महासावका म्हणजे कोणत्या गुणामध्ये कोण श्रेष्ठ आहे, अग्र आहे, सर्वश्रेष्ठ आहे, याचं वर्णन स्वतः बुद्धाच्या तोंडी आलेलं आहे. मग किमान त्या सर्वांची चरित्र आपल्याला लोकांच्या मध्ये उपलब्ध करून दिली पाहिजेत. घराघरामध्ये ती वाचली गेली पाहिजेत. तर घराघरामध्ये बुद्ध शिकवणीचे काही संस्कार शिरतील. एवढे साहित्यिक आहे, एवढे लेखक आहेत, एवढे पालीचे अभ्यासक आहे, का कुणी करत नाही हे काही मला कळत नाही. आय एम व्हेरी सॉरी अबाउट दॅट. मी स्वतः काही पाली शिकलेलो नाही, मी संस्कृत शिकलेलो आहे. आणि संस्कृत येत असल्यामुळं पाली समजतं. एवढंच माझं ज्ञान आहे. त्यापेक्षा मला जास्त पालीची अक्कल नाही. पण ज्यांनी आहे त्यांनी का लिहू नये? आपल्या मातृभाषेतून लिहा, चांगल्या पद्धतीने लिहा, लोकांच्या पुढे ते मांडा. हिंदीमध्ये थोडीशी चरित्र आलेली आहेत. महाशावकांचा परिचय करून देणारी हिंदीमध्ये 1-2 पुस्तकं आलेली आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये किती आहेत? 80च्या 80 श्रावकांची चरित्र आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. पाली भाषेच्या तज्ञांना आणि अभ्यासकांना माझी विनंती आहे की कृपया हे काम हाती घ्या. अभ्यास करा, कॉमेंट्रीज वाचा, अट्टकथा वाचा, ठिकठिकाणी त्या व्यक्तीच्या बद्दलची माहिती विखुरलेली आहे ती गोळा करा आणि त्यांच्या उद्गारासह, त्यांच्या म्हणण्यासह, त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये त्यांनी जे व्यक्त केलं त्यासह त्या गोष्टी लिहून लोकांच्या मध्ये प्रस्तुत करा ही माझी विनंती आहे. 60 वर्षात आम्हाला हे सुचलं नाही ना आम्ही ते करू शकलो नाही. किती मागासलेपणा आहे हो. किती मागासलेपणा आहे. अंगी गुणवत्ता असताना, योग्यता असताना, करू शकत असताना नाही करायचं. ही का भावना आहे? याचं एकच कारण मी सांगत आलेलो आहे, की ही बौद्ध म्हणणाऱ्या माणसाची बुद्ध धर्माशी बांधिलकी नाही. नो कमिटमेंट. आचरणाच्या दृष्टीने त्यांना बुद्ध धर्म घेतलाच नाही. फक्त मानतो. लाजेकाजेस्तव म्हणा किंवा अन्य काही कारणामुळं पटत असेल म्हणूनही म्हणा. या पलीकडे त्याची मजल जात नाही आणि हे बदलणं फार गरजेचं आहे. आणि हे बदलायचं असेल तर सक्षम भिक्षू संघ पाहिजे प्रचारासाठी आणि भिक्खू संघाच्या आधिपत्याखाली विहार काम करायला लागली पाहिजे. तर विहारामधून या कामाला चांगलं स्वरूप येईल आणि प्रचाराला गती. पण विहार आम्ही खाजगी मालकीचे करून ठेवलेले आहेत. उपासकांच्या वर्चस्वाकडे ते सोडलेले आहेत. मग ते आपल्या कृतीप्रमाणे जे जमेल तेवढं करतात. त्यापेक्षा जास्त करू शकत नाही. आणि जे मूळ सत्य आहे, अस्सल आहे, ते देण्याची उपासकाची कुवत नाही. ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून बुद्धांनी त्यांचा धम्म शिकवत असताना, तो लक्षात घेत असताना, त्यामध्ये आलेल्या विषयाशी अशा प्रकारे आधुनिक काळाशी सांगड घालण्याचा मी प्रयत्न करीत असतो आणि ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. तर आज आपण हा बाबासाहेबांच्या ग्रंथामधला अतिशय महत्वाचा भाग जो आहे, तो आपण पूर्ण केलेला आहे आणि आता आपण 7व्या खंडाकडे वळतो आहे. हे पुढचे 2 खंड छोटे-छोटे आहेत. 20-25 पानाचे, एक 22 पानाचा, एक काहीतरी 27-28 पानांचा खंड आहे. म्हणजे लहानसे लहान प्रकरणच आहे ते. पण तेही महत्वाचं आहे. कारण बुद्धाच्या अंतिम जीवनाची त्याच्यामध्ये माहिती आलेली आहे. म्हणून हा 7वा खंड आपण लक्षात घेऊन, पुढचा 8वा खंड लक्षात घेऊ आणि मग ह्या ग्रंथाचं अध्ययन आपलं पूर्ण होईल. मला वाटतं आणखी 2-3 महिने ते चालू शकेल आणि त्यानंतर ह्या ग्रंथाचा अभ्यासक्रम पूर्ण होईल. तोपर्यंत बंधू आणि भगिनींनो, आपण आता इथेच थांबूया. जय भीम.